चंदगड वसतिगृहाला अखेर हक्काची जागा। 25 वर्षाच्या लढ्यानंतर शासकीय मंजुरीने वसतिगृहाच्या नावावर जमीन। ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या संघर्षाला मिळाले यश। चंदगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गेल्या 25 वर्षांपासून हक्काच्या जागेसाठी संघर्ष करत होते। अखेर या लढ्याला यश मिळाले असून गट क्रमांक 863 मधील 12 गुंठे जागा वसतिगृहाच्या नावे 7/12 नोंद करण्यात आली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त इमारत उभारता येणार असून त्यांची गैरसोय कायमची दूर होणार आहे। या लढ्यासाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई आणि तालुकाध्यक्ष प्राध्यापक दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली चंदगड तहसील व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला। जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तत्कालीन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सध्याचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार विनोद रणवरे व राजेश चव्हाण यांचे सहकार्य या निर्णयात मोलाचे ठरले। वसतिगृहाचे तत्कालीन अधीक्षक प्रकाश नाईक आणि नूतन अधीक्षक सदानंद बगाडे यांचेही यामध्ये योगदान लाभले। वसतिगृहाच्या नावाने असलेला 7/12 उतारा अधीक्षक बगाडे व लिपिक सुरेश बुवा यांना सुभाष देसाई, खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक प्राध्यापक RP पाटील आणि दौलत साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या आंदोलनात पक्ष निरीक्षक विष्णू कांबळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे, सचिन सुधाकर कांबळे, वैजनाथ कांबळे, प्रकाश कांबळे, माजी प्राचार्य गुंडू कांबळे, युवराज कांबळे, दिवंगत जिल्हा उपाध्यक्ष दीपक माळी तसेच रामपूर, कोकरे व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली। या ऐतिहासिक निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, निवास व सुविधा मिळणार असून सामाजिक न्यायाचा हा मोठा विजय म्हणून या निर्णयाचे स्वागत होत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।